बातमी दिल्लीतून आहे। दिल्लीमध्ये लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यातील लोकसभा क्लस्टर प्रमुखांसोबत महत्त्वाची बैठक घेणार आहेत। पंतप्रधान मोदींसह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची प्रमुख उपस्थिती असेल। राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, अतुल सावे, गिरीश महाजन दिल्लीमध्ये दाखल झाल्याची माहिती मिळतेय आणि या सगळ्या नेत्यांसोबत आज भाजपचे केंद्रातले तीन प्रमुख चेहरे बैठक घेणार आहेत। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वाची ठरतेय। महाराष्ट्र भाजपतले हे प्रमुख चेहरे आहेत राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, अतुल सावे आणि गिरीश महाजन दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। लोकसभा निवडणुकांसाठी भाजपने आता टप्प्याटप्प्याने पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे। वेगवेगळ्या पद्धतीने भाजपची मोर्चे बांधणी सुरू आहे। प्रत्येक लोकसभा मतदारसंघावरती विशेष लक्ष केंद्रित केलं जात आहे। मिशन 45+ महायुतीचं टार्गेट आहे महाराष्ट्रामधलं आणि ते साध्य करण्यासाठी म्हणून प्रत्येक पक्षाकडून आपापल्या पातळीवरती प्रयत्न केले जात आहेत आणि आता केंद्रीय पातळीवरती सुद्धा हालचाली सुरू झालेल्या आहेत। महाराष्ट्रातील महत्त्वाचे नेते लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने दिल्लीमध्ये बैठकीसाठी पोहोचलेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा या तीन प्रमुख नेत्यांसोबत आजची होणारी ही बैठक महत्त्वाची मानली जाते। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, सध्या जे नेते या बैठकीसाठी दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत हे लोकसभेचे उमेदवार असू शकतात का? त्यांना तिकीट्स मिळू शकतात का? काय चर्चा आहे? प्रज्ञा, आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार जे सगळे भाजपचे मंत्री आज दिल्लीमध्ये आलेले आहेत त्यांना केवळ नेते म्हणणं इथपर्यंत मर्यादित होऊ शकत नाही। हे सगळे मंत्री आहेत आणि देवेंद्र फडणवीस आणि मंगलप्रभात लोढा हे सोडून इतर अनेक मंत्री हे दिल्लीत पोहोचणार, त्यांना दिल्लीने बोलवले असं समजतंय। आता या सगळ्या मंत्र्यांची नावं ही लोकसभा निवडणुकीसाठीचे उमेदवार म्हणूनही चर्चेत होती, पण आपल्याला जी माहिती दिली जाते त्यानुसार सध्या काही क्लस्टर वाईज बैठका होणार आहेत आणि त्या बैठकांमध्ये लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुन्हा केरळ आणि तामिळनाडूच्या दौऱ्यावर जाण्यासाठी निघतील, त्यामुळे मग जे.पी. नड्डा यांच्यासोबत या सर्व नेत्यांच्या पुढे 1-to-1 बैठका सुद्धा होणार आहेत। आता या बैठका साधारण दुपारी 2-2:30 पर्यंत चालतील आणि मग त्यानंतर आपल्याला माहिती मिळू शकेल की नेमकं बैठकांमध्ये काय झालंय, काय ठरलंय आणि या सगळ्या मंत्र्यांचं भवितव्य काय असणार आहे, त्यांना भविष्यात कोणती जबाबदारी पक्ष देणार आहे। प्रज्ञा, सोमेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।